महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। अंबरनाथमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने 2 ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथ पूर्वेतील बीकेबिन रोड येथील भाजप कार्यालयात तसेच अंबरनाथ पश्चिम येथील मातोश्री नगर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। या रक्तदान शिबिराला नगराध्यक्ष तेजश्री करंजुले पाटील यांनी उपस्थित राहून स्वतः रक्तदान करत सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला। त्यांच्या या सहभागामुळे उपस्थित रक्तदात्यांचा उत्साह आणखी वाढला। या उपक्रमाला अंबरनाथमधील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले। रक्तदात्यांच्या समाजसेवेचा गौरव म्हणून त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं। यावेळी नगरसेवक विश्वजित करंजुले पाटील, दिलीप कनसे, संतोष शिंदे, लक्ष्मण पंत, पवन वाळेकर, मिलिंद गान यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नगरसेवक मान्यवर उपस्थित होते। रक्तदान हे जीवनदान हा संदेश देत अधिकाधिक नागरिकांनी अशा समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। आज 22 जुलै आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण अंबरनाथमध्ये विविध परिसरामध्ये म्हणजे ईस्टला सुद्धा आहे आणि आज वेस्टला सुद्धा आपण रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। आणि रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे। दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येतं आणि यावर्षी सुद्धा वाढदिवसाचं औचित्य साधून आपण रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। मोठ्या संख्येने इथे कार्यकर्ते त्याचबरोबर नागरिक असतील यांचा प्रतिसाद मिळतो आहे, कारण की रक्तदान केल्यानंतर म्हणजे त्या रक्तदानाचा एका माणसाने रक्तदान केल्यानंतर एका व्यक्तीमुळे 5 ते 6 लोकांचा जीव असतो आणि त्यांना त्याचा लाभ होत असतो। त्याच्यामुळे सगळ्या नागरिकांचे आणि कार्यकर्त्यांचे मी आभार व्यक्त करते की इतका मोठा कार्यक्रम त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने संपन्न होत आहे। आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे। मी आपल्यामार्फत सर्वात पहिले त्यांना आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। आज त्यांनी आपल्याला आव्हान केलेलं होतं की आमचे कोणी बॅनर लावू नका किंवा इतर कुठलाही खर्च करू नका, तर जास्तीत जास्त पदाधिकाऱ्यांनी नागरिकांकडून ब्लड डोनेट करून घ्या। त्याचाच आज पूर्ण महाराष्ट्रात हा कार्यक्रम राबवला जात आहे। 1 लाख दात्यांकडून आपल्याला रक्तदान करून घ्यायचं आहे, हा आपला टार्गेट असणार आहे भारतीय जनता पार्टीचा। आमची युवा मोर्चासुद्धा त्याच्यात खूप प्रभावीपणे काम करत आहे। आज आम्ही पूर्ण जिल्हा फिरत आहोत, तर डोंबिवली असेल, कल्याण असेल, अंबरनाथ असेल, खूप मोठ्या प्रमाणात कार्यक्रम लागलेले आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात नागरिक पदाधिकारी रक्तदान करीत आहेत। मी सगळ्या नागरिकांचे आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे आपल्यामार्फत आभार मानेल की त्यांनी या कार्यक्रमाला यशस्वी करण्यात खूप मेहनत घेतली। ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ।